नमस्कार, आपलं सगळ्यांचं राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मी मनापासून स्वागत करते। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत जिथे मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांनी आयोजित केलेला एक कार्यक्रम आहे, तांत्रिक शिक्षण जागरूकता कार्यक्रम 2025। या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची आपण काही मते जाणून घेणार आहोत। चला तर मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, कामाजी पवार मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष जे आहेत, त्यांनी गेली 25-30 वर्षापासून शासकीय नोकरीत असतानाच त्यांना समाज कार्याची आवड मोठ्या प्रमाणात होती आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की मातोश्री प्रतिष्ठान ही जन्माला आलेली संस्था आहे आणि मातोश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी जे एक मोठं नांदेड शहराला योगदान दिलेलं आहे, ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये नांदेडचं योगदान कामाजी पवार साहेबांचं कुणी विसरू शकणार नाही। तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून गोरगरीब मुलं पुढे गेली पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचा अट्टहास त्यांचा गेली 15-20 वर्षापासून आम्ही पाहतो। आणि हे तंत्र शिक्षणाचे कॉलेजेस चालवत असताना फक्त कॉलेजेस चालवण्यापुरता संस्थाचालक न राहता समाजाच्या सगळ्या घटकाला एकत्रित करून आणि त्या तंत्र शिक्षणाचं जाणीव करून देऊन लोकांना जास्तीत जास्त कशा पद्धतीनं फायदा होईल आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी हे मुलं न जाता कमी खर्चामध्ये त्यांना कशा पद्धतीने शिक्षण देता येईल, त्या पद्धतीने त्यांचं काम सतत गेली 25-30 वर्षापासून चालू आहे। ते काम अतिशय उल्लेखनीय आणि स्मरणीय आहे असं मी समजतो। महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षण संस्था संघाचा अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला त्यांनी मला आमंत्रित केलं आणि सगळ्या संस्था चालकसुद्धा आमच्या इथं उपस्थित राहिले आणि निश्चितपणे आमच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना आणि शिक्षकांनासुद्धा ह्या उपक्रमाचा निश्चितपणे फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांनासुद्धा खूप मोठ्या पद्धतीचं ह्या माध्यमातून त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा लाभ होईल। म्हणजे अतिशय कमी दिवसामध्ये, कमी वेळामध्ये हे इन्स्टिट्यूट फार नावारूपाला आलेली आहे। याच्यामागचा उद्देश एवढाच आहे की यांनी जे काम केलं ते कुठल्याही म्हणजे प्रेरित होऊन, पैशाच्या प्रेरित होऊन केलं नाही काम, सेवाभावी म्हणून काम केलं त्यांनी म्हणजे। आणि सेवाभावीचं काम हा असेल तर त्याच्यामुळे त्याचं नाव फार मोठं झालेलं आहे म्हणजे। आणि गोरगरीब लोकांना, विद्यार्थी लोकांना सगळ्यांना त्याचा भरपूर त्यांचा प्रतिसाद मिळते। तर नांदेडमध्ये एवढं सुंदर कॅम्पस मातोश्री प्रतिष्ठाने उभारण्यात आलेला आहे। तर याबद्दल आपलं काय मत आहे की विद्यार्थ्यांना खरंच विद्यार्थ्यांनी याचा किती उपयोग करून घ्यायला पाहिजे? मातोश्री प्रतिष्ठान हे जे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या अस्तित्वात आहे, खरं तर ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे। आणि जर आपण बघितलं आत्ताच या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत पवार साहेबांनी सांगितलं की नॅकमध्ये ना B+ हे ग्रेड भेटलेलं आहे आणि एवढ्या कमी अवधीमध्ये B+ ग्रेड भेटणं ही त्या संस्थेची खूप मोठी उपलब्धता असते। त्या संस्थेची विद्यार्थ्यांच्या प्रती आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रती एक समर्पित भावनेतून केलेल्या कामाची ही एक पावती आहे फार मोठी, आणि म्हणून त्यांना नॅकमध्ये B+ ग्रेड भेटू शकलं असं मी या प्रसंगी म्हणू शकतो। आज आपण बघितलं 10वीच्या नंतर आणि 12वीच्या नंतर विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण आणि त्या माध्यमातून एक व्यवसायाची किंवा रोजगाराची निर्मिती सहजपणे आणि खूप जवळ आपल्या उपलब्ध असलेली ही एक मोठी संस्था आहे। आणि या संस्थेचा विद्यार्थ्यांनी, पालकांनी, सगळ्याच लोकांनी खूप जास्त फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं। कारण प्रत्येकजण काही डॉक्टर नाही होऊ शकत, प्रत्येकजण इंजिनियर नाही होऊ शकत आणि यांच्याकडे जे कोर्सेस आहेत उपलब्ध, त्या कोर्सेसचं त्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि स्वतःला एक सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला म्हणतो आपण, स्वतः रोजगार देणं आणि रोजगाराची निर्मिती करून एक आपलं जीवन सुखद आणि समृद्ध आणि प्रतिष्ठित करण्यासाठी या सगळ्या उपक्रमाचा, मातोश्री प्रतिष्ठानच्या या सगळ्या सुविधांचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे असं माझं मत आहे। धन्यवाद। तर आपण बालाजी जाधव सरांशी चर्चा करणार आहोत की मातोश्री प्रतिष्ठानतर्फे त्यांना उद्योगरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे। तर सर, नांदेडमध्ये एवढं सुंदर कॅम्पस मातोश्री प्रतिष्ठानने तयार केलेला आहे, उभारण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? मत असं आहे की ज्या प्रेरणेने पवार साहेबांनी ते प्रतिष्ठान उभा केलेलं आहे, कॅम्पस उभा केलेला आहे, त्यांनी जो आता भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचा मुख्य उद्देश आवडण्यासारखा असा आहे की नांदेड शहरातल्या किंवा नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भाग असो काय असो, पालक आणि विद्यार्थ्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी जो कॅम्पस मातोश्री या नावानं या ठिकाणी नांदेडला सुरू केलेला आहे, तो खरोखर म्हणजे हे करण्यासारखं आहे, तारीफ करण्यासारखं आहे
आणि त्यांची सेवावृत्ती आणि त्यांच्याबद्दल दुसऱ्याने सांगितली की ते सेवानिवृत्त आहेत. तर सेवानिवृत्त ते कधीच झाले नाहीत, शासकीय सेवेतून निवृत्त झाले, पण त्यांची सेवा सदोदित चालू आहे समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. मातोश्री प्रतिष्ठान हे अनेक गुणवंताचा त्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांचा सत्कार करीत असते आणि त्यांच्या ज्या सत्काराच्या त्या प्रक्रियेमध्ये माझी निवड झालेली होती, पण काही कारणामुळे त्या कार्यक्रमाला मी हजर नव्हतो. पण आज रोजी त्यांनी या सगळ्या बैठकीमध्ये हा मला सत्कार करण्याचा निर्णय झाला आणि त्यांना मी केलेल्या कार्याची त्यांनी दखल घेतलेली, त्यांनी मला बघितलेलं आहे, माझा अभ्यास केलेला आहे, माझी वाटचाल बघितलेली आहे, या नांदेडमध्ये कुठून कुठपर्यंत आली, माझी भूमिका बघितली आहे. त्यामुळे त्याने मला हा पुरस्कार दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मातोश्री प्रतिष्ठानचे धन्यवाद मानतो आणि त्या पुरस्काराची म्हणजे शान राहील अशाच पद्धतीनं याच्या पुढेही माझं कार्य राहील. मातोश्री प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आपलं काय मत आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा कितपत फायदा करून घ्यायला पाहिजे? बरं, कसं आहे, जसं आपण म्हणतो काकेत कळसा आणि गावाला वळसा, तसं आपल्या नांदेडमध्ये सुद्धा चांगल्या दर्जेदार प्रकारचं तांत्रिक शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. परंतु पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये याविषयी त्यांना माहिती नसल्यामुळं किंवा जागरूकता नसल्यामुळं आपले या भागातले विद्यार्थी बाहेर पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल किंवा नागपूर असेल अशा बाहेरच्या शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी ते जात आहेत. परंतु या आजच्या या जागरूकतेच्या या कार्यशाळेमुळं निश्चितपणे पालकांना, विद्यार्थ्यांना या इथं जी उच्च शिक्षणाची सोय झालेली आहे ती त्यांच्यापर्यंत आमच्या माध्यमातून आम्ही पोहोचू आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या उच्च प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी आम्ही त्यांना सजग करू, जागरूक करू. मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे, अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यापूर्वीच नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये मातोश्री प्रतिष्ठानचं नाव हे प्रसिद्ध आहे. उत्तमातलं उत्तम शिक्षण देण्याचं काम ही संस्था करते आहे. एकंदरीत तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज तांत्रिक शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या ज्या गरजा आहेत, जी बेकारी आहे, या बेकारीवर मात करण्यासाठी तांत्रिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आणि मातोश्री प्रतिष्ठान हे गेल्या 20 वर्षामध्ये उत्तुंग भरारी या मातोश्री प्रतिष्ठानच्या कॉलेजने घेतलेली आहे. या ठिकाणच्या सोयीसुविधा उत्तम प्रतीच्या आहेत, उत्तम दर्जाच्या आहेत. हे या ठिकाणी आम्ही सर्वजण ऐकून आहोत, प्रत्यक्ष आम्ही पाहिलेले आहे, अनुभवलेलं आहे. आणि मातोश्री प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत कामाजीराव पवार यांचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामधलं कार्य अतिशय उल्लेखनीय असं कार्य आहे आणि त्यांच्या कार्यांना आमच्या सर्व मुख्याध्यापकांच्या शुभेच्छा आहेत. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, भरभराट व्हावी अशी आमची तीव्र इच्छा आहे. धन्यवाद. मातोश्री प्रतिष्ठान ये खूब चांगले है, इसका परफॉर्मेंस बहुत अच्छा है. मेरे 2 लड़के हैं, एक पॉलिटेक्निक में है, एक इंजीनियरिंग में है. अभी पॉलिटेक्निक का रिजल्ट आ चुका है, 70 अबव है मेरा पॉलिटेक्निक का. और इसका भी परफॉर्मेंस बहुत अच्छा है. MGM और दूसरे इंस्टीट्यूट से मेरे को ये बहुत अच्छा लगा इसका परफॉर्मेंस. और मैं और दूसरे भी बच्चों को यहाँ आने के लिए वो करूँगी, प्रेरित करूँगी. विद्यार्थ्यांसाठी म्हणजे खास करून तर नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील असलेले सर्व विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी इथं मातोश्री प्रतिष्ठान उपलब्ध करून दिलेली आहे. माझ्यामध्ये तरी सर्व विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांनी याचा पुरेपूरपणे फायदा घ्यावा आणि जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशा प्रकारे स्टेबल होता येईल या टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून ते घेऊन आपलं जीवन सुकर करावं एवढं. नाही, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तर त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. पर आता यांनी जी छान सुरुवात केली आहे की प्रत्येक शाळेला किंवा कॉलेजला फेस टू फेस जाऊन बोलणं, इथे एकत्र आणणं, हे खूप छान आहे आणि याच्यामध्ये त्यांची प्रगती नक्कीच होईल, विद्यार्थी मिळतील. राजमुद्रा चॅनलचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण पहिल्यांदा या ठिकाणी मुलाखत घेतात. आज मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जे आज जगामध्ये काय चाललंय त्याची माहिती देण्याचं काम या ठिकाणी मातोश्री प्रतिष्ठाननी केलेल्या सर्व मुख्याध्यापकांना, आदरणीय कामाजीराव पवार सर यांच्या नेतृत्वाखाली या मातोश्री प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि एक नांदेड जिल्ह्यामध्ये एक नामांकित कॉलेज म्हणून या ठिकाणी ते पुढे आलेलं आहे. आणि नांदेड जिल्ह्यातील पालकांना मी असं आवाहन करतो की या मातोश्री प्रतिष्ठानमध्ये आपले विद्यार्थी पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा वेगवेगळ्या
फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीमध्ये आपण विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, जेणेकरून कोणाच्याही नोकरीसाठी पाठीमागं न लागता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी निश्चितपणे हा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी आहे. माझ्या मुलीला मी जेव्हा पॉलिटेक्निकमध्ये टाकलं त्यावेळेस इंजिनिअरिंगला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळाला आणि त्यानंतर सिडॅक केलं. आज 18 लाख रुपयाचं इन्फोसिस कंपनीमध्ये आज ते 18 लाख रुपये पगारावरती काम करत आहेत. मी अशा नांदेड जिल्ह्यातील पालकांना असं आवाहन करतो की आपण आपले विद्यार्थी हाताला जे काम देणारा कोर्स आहे तो कोर्स आपण विद्यार्थ्यांनी पालकांनी त्या ठिकाणी निवडावा. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणाच्याही म्हणण्यावरून आपण इतर इंजिनिअरिंग डॉक्टरच्या या फॅकल्टीला न जाता आपल्या विद्यार्थ्याकडे काय कौशल्य आहे त्या कौशल्यावर आधारित अशा प्रकारचे विविध कोर्स आपल्या ह्या मातोश्री प्रतिष्ठानमध्ये आहेत. आणि एक सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारी ही इमारत भव्य आणि दिव्य अशा प्रकारच्या 20 एकरवरती विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे मातोश्री प्रतिष्ठान अहोरात्रपणे या ठिकाणी मार्गक्रमण करत आहेत. आदरणीय कामाजीराव पवार साहेबांचे जे संस्कार आहेत संस्कारामध्ये घडलेले आहेत आणि त्यांच्यावरती राजमाता जिजाऊंचे संस्कार झाल्यामुळं त्यांनी आपले विद्यार्थीसुद्धा त्याच पद्धतीनं सुसंस्कारित व्हावेत ह्या दृष्टिकोनामधून त्यांनी जो उपक्रम या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं जो राबवलेला आहे त्याला निश्चितपणे मी सांगतो, मी आश्वासित करतो आपल्या लोकांना की निश्चितपणे आपला विद्यार्थी नाही जरी शिकला तर आपल्या विद्यार्थ्याला चांगले संस्कार मिळावेत ह्या दृष्टिकोनामधून मातोश्री प्रतिष्ठानमध्ये आपले विद्यार्थी टाकावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या मातोश्री प्रतिष्ठानला देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. मॅडम, आम्हाला मातोश्री प्रतिष्ठानविषयी काही माहिती नव्हती, पण चांगली माहिती मिळाली. जे काही वाघमारे सरांनी जे काही डिटेल्स असं सांगितलं, EI असेल की आता इंजिनिअरिंगचे नवीन अपडेट असेल, मुलांसाठी काय कसं असलं पाहिजे. आणि आम्ही शिक्षक म्हणजे किंवा मुख्याध्यापक म्हणून मी काम करत असताना मुलीचा असो की मुलांचा असो प्रतिरूपी आई आहे. त्यांचं आम्ही विद्यार्थ्यांचं सोचलं पाहिजे, चांगलं सोचलं पाहिजे. आम्हाला एक चांगलं नॉलेज भेटलं. आम्ही आत्तापर्यंत काही चुकीच्या मार्गानं कॉलेज निवडायला गाईडलाईन देत होतो, पण आज मात्र आमच्या त्या माध्यमातून मातोश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला असं दिसून आलं की आमच्या बुद्धीमध्ये भर पडला. आम्ही आमच्या मुलांना केव्हाही चुकीचं गाईडलाईन न करता मातोश्री हीच निवड आम्ही आता यापुढे करणार. नमस्कार, मी विजयकुमार भेंबडे, मुख्याध्यापक, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, मुदखेड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. या ठिकाणी मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आजचा जो उपक्रम घेण्यात आला तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम होता. याहीपूर्वी मातोश्री प्रतिष्ठानचे कर्मचारी आमच्या शाळेमध्ये आले तेव्हा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन केलं की आता 10वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण कशा पद्धतीने मिळेल आणि आपलं करिअर कसं डेव्हलप करता येईल याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामुळं या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार साहेब यांनी जो हा कार्यक्रम घेतला तो अतिशय स्तुत्य होता. कारण जिल्हाभरामध्ये नक्कीच मातोश्री प्रतिष्ठानचा या ठिकाणी नावलौकिक वाढल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसून येते. आणि इथून पुढेही आम्ही मुख्याध्यापक या नात्यानं की आमच्या मुदखेड तालुक्यातून, कारण कामाजी पवार साहेब आमच्या निवग्याचे असल्यामुळं आणि जवळपास सगळा आमच्या शाळेचं वय 42 वर्षे आहे. निवग्याचे बहुतांश विद्यार्थी आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं मातोश्री प्रतिष्ठान आणि आमची शाळा हे ऋणानुबंध आमचं नातं अतिशय जवळचं आहे. त्यामुळे नक्कीच मातोश्री प्रतिष्ठान खूप मोठं झालेलं आम्हाला पाहायला आवडेल. धन्यवाद. सुंदर प्रोग्रामचं आयोजन तुम्ही केलेलं आहे मातोश्री प्रतिष्ठानतर्फे. तर विद्यार्थ्यांनी या कॉलेजमधून ॲडमिशन घेऊन किती प्रकारे फायदा करून घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? आज तांत्रिक शिक्षण जागृती या उपक्रमाअंतर्गत आमच्या तिन्ही प्रिन्सिपलनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक आणि कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मिळून हा कार्यक्रम घेतला. जवळपास जिल्ह्यातून 200 प्राचार्य आणि मुख्याध्यापक या कार्यशाळेला आलते. कार्यशाळेचा उद्देश हा होता की मुलांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांना तांत्रिक शिक्षणाबद्दल ज्ञान असावं आणि तांत्रिक शिक्षणाबद्दल ज्ञान असल्यानंतर त्यांना कुठं जावं, पण तांत्रिक शिक्षणाचं महत्त्व, तांत्रिक शिक्षणाचं ज्ञान असावं या उद्देशाने ही कार्यशाळा घेतली होती. कार्यशाळा अतिशय सफल झाली. मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना, त्यांना विशेषतः आमचे डॉक्टर LM वाघमारे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्याचा फायदा या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला त्यांच्या अज्ञानातून बाहेर निघण्यासाठी, तांत्रिक ज्ञानाचं, तांत्रिक
आणि जे शिक्षण घेतल्यानंतर काय फायदे होतील त्या फायद्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होईल. थँक्यू. आपणही जर पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या विषयामध्ये प्रवेश घेऊन करिअर करू इच्छित असाल तर मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनला एक वेळ अवश्य भेट द्या.